अजून थोडा वेळ लागला असता तर चहा गार झाला असं म्हणावं लागलं असतं. चहा गरम प्यायचा असतो कारण त्यांनी स्फूर्ती येते. अख्खा उकळता चहा घशात टाकला ना तरी उत्साहाचा एक कण नाही. तुम्ही चहा घ्या, मी अजून काहीतरी आणते. नको. काल रात्री झोप झाली नाही वाटतं. तुला हे कळलं म्हणजे तू पण झोपली नशीलच. नाही ना, आईंच्या अशा वागण्याने आणि आपल्या असह्यतेमुळे मला झोपच लागली नाही. काही सुचतच नव्हतं हो. आत्ता कुठे धंद्यात जम बसतोय, नाव होतंय. ध्यानी मनी नसलेला प्रॉब्लेम आलाय. जाऊ दे, तुम्ही धंद्याकडे लक्ष द्या. आईंकडे मी बघते, त्यांना काय हवं नको ते सगळं बघते. काय बघणार आहेस तू? तिला जर नटून थटून फिरायला जायची स्फूर्ती आलीच तर आपण काय करणार आहोत? अडवीन मी तिला. अडवशील तू तिला? डोंबल. कोणाच्या बापाला ऐकणारी नाहीये ती, ओळखतो मी तिला. एखादी गोष्ट मनात घेतली की घेतली बस. बरं, मनातलं बोलून दाखवेल तर शपथ. वरून सगळं ठीक दिसतं ग, आपल्याला काय कळणार मनात काय चालू आहे ते? काय करायचं? मला तर काही सुचत नाहीये. तूच सांग. बघ ती घरात आहे का बघ, नाही तर गेली असेल फिरायला कुठेतरी पहाटे. नाही, मगाशीच बघून आले मी. शांत झोपल्या आहेत त्या. जिने आपली झोप घालवली ती शांत झोपली आहे. गंमत आहे ना. जाऊ द्या, त्याचं काय एवढं? त्याचं काय एवढं? ऑफिसमध्ये कामात लक्ष लागत नाही, नको नको ते विचार येतात. आईच्या अशा वागण्यामुळे आपण म्हणायचं त्याचं काय एवढं? काल कारण नसताना माझ्याकडनं 50,000चा चेक साईन करून घेऊन गेली. आपण म्हणायचं त्याचं काय एवढं? 50,000चा चेक? तो कशाला? कारण विचारलं तर म्हणते कशी, नको देऊ, मी घेईन कोणाकडनं तरी आणि सांगेन त्याला माझ्या मुलाकडे माझ्यासाठी पैसे नाही आहेत. असं म्हणाले त्या? नाही, मी माझ्या पदरचं बोलतोय. बदनाम करायचं आहे ना आईला मला. आईला डोकं फिरायची वेळ आली आहे इथे. जाऊ द्या, तुम्ही शांत राहा. तिला आधी शांत कर. तिला सांग नीट वाग म्हणा, मी आपसूक शांत होईल. जा माझ्यासाठी चहा ठेव. हॅलो, वीरेंद्र बोलतोय. हां बोल. आई, आकांक्षा आहे का? नाही. मग ती आल्यानंतर जरा मला फोन करायला सांगाल का? बरं. काही विशेष काम आहे? नाही, फक्त एवढं विचारायचं होतं की ती स्क्रिप्ट तिने रेडी केली आहे की नाही. अरे हो, आय एम सॉरी, मी विसरूनच गेले तुला सांगायचं. ती बाहेर जाताना मला सांगून गेली होती की विरूचा फोन आला तर सांग की स्क्रिप्ट तयार आहे म्हणून. बरं, मग मी माणूस पाठवतो स्क्रिप्ट घ्यायला. आकांक्षा आली तर तिला थँक्स सांगा माझ्याकडनं प्लीज. बरं, ठेवू फोन? आकांक्षा आल्यानंतर तिला मला फोन करायला सांगाल का? मी वाट बघतोय, घरी किंवा ऑफिसला कुठेही. विरू, काय झालंय तुला? नाही म्हणजे काही काळजी करण्यासारखं घडलंय का? आई, तुम्हाला कसं कळलं? अरे दररोज शेकडो मुलांना मी भेटते, त्यांच्या पालकांना भेटते. माणसांच्या हालचालीतून, आवाजातून, दृष्टीतून त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला समजतात. तुझं बोलणं आज काहीतरी मला वेगळंच वाटतंय.
नेहमीसारखं नाही वाटत आहे, म्हणून विचारलं. हो आई, माझ्या आईची मला जरा काळजी लागली. ती हल्ली विचित्रच वागते. म्हणून आकांक्षाशी बोलावं, जरा मनाचं ओझं कमी करावं म्हणून फोन केला होता. पण आता आकांक्षाच नाही आहे म्हटल्यानंतर. अरे, तुझी हरकत नसेल तर मग माझ्याशी बोल ना. म्हणजे मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी करेन. आणि समजा अगदी मला मदत करता नाहीच आली तर निदान मी तुझं बोलणं तरी ऐकून घेईन. माझ्याशी बोलण्याने तुझं मन तरी मोकळं होईल. थँक्यू व्हेरी मच आई. आईनं हल्ली फार सैरभैर वागते, विचित्रासारखं बोलते. सगळे दागिने साड्या मांडून बसते. काय त्या दिवशी तर 2 वेळा तिने माझ्याकडनं भरपूर पैसे मागून घेतले. तुम्हीच सांगा ना आई, काळजी नाही वाटणार का? माझी तर झोपच उडाली आहे. अरे पण मग डॉक्टरांकडे नाही का नेलंस तू आईला? ती यायला तयारच होत नाही हो. ती म्हणते मी डॉक्टरांकडे गेले, सर्व चेकअप केला, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. पण सगळं नॉर्मल नाही आहे ना आई. म्हणून मग आता मी आणि प्रीतीने ठरवलंय, आम्ही दोघं जाऊन डॉक्टरांना भेटणार, काय झालंय ते विचारणार आहे. खरंच जा, अगदी निष्णात डॉक्टरांकडे आईला घेऊन जा. तुझ्या प्रयत्नांना यश येऊ दे. तुझ्या आईला लवकरात लवकर बरं वाटू दे. आणि हे बघ विरू, कसलीही मदत लागली ना तरी मला कधीही फोन कर. अजिबात संकोच बाळगू नकोस. आणि काय काय घडतंय ते मला वेळोवेळी फोन करून कळवत जा. कळवशील ना? नक्की. आई एक सांगू, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. मन हलकं झालं. थँक्यू. वेलकम. कधीही फोन कर. मला शक्य तितकी मदत मी तुला करेन. ठेव फोन. या ना या हो. या बस. कल्याणीबाई शिरोडकर, नाव पत्ता बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. कुठे आहेत त्या? त्या झोपल्या आहेत. झोपले? हो. का हो, बऱ्या आहेत ना त्या? हो. तुमचं काय काम होतं त्यांच्याकडे? मला एक ग्लास पाणी मिळेल का प्लीज? हो आणते. बस. हे घे. हो थँक्यू. काय काम होतं तुमचं? कल्याणीबाईंनी काही दागिने बुक केले होते. ते हे दागिने आणि हे त्याचं बिल. 35,000? अहो बाई, दागिने पहा, खात्री करून घ्या. ही ऑर्डर कल्याणीबाईंनीच दिली होती ना? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी काय खोटं बोलतोय? अहो पहा ना, त्यांनी स्वतःच्या अक्षरात टेलिफोन नंबर, घरचा पत्ता वगैरे लिहून दिला. अक्षर त्यांचंच आहे. नाही, अक्षर तर त्यांचंच आहे. मालकाने पैसे घेऊनच यायला सांगितले मला. काय, कल्याणीबाई जरा आजारी आहेत, त्या झोपल्या आहेत. हे आले की मी त्यांना पाठवते दुकानावर. आता हे कोण? हे म्हणजे माझे मिस्टर, कल्याणीबाईंचा मुलगा. ठीक आहे, पाठवा त्यांना. बर, येतो मी. हॅलो, हा मी बोलतेय. विरूचा काल घरी फोन आला होता. त्यांनी आईला सगळं सांगितलंय. म्हणून आईने मला इथे मावशींना भेटायला पाठवलं. बरं झालं ग तू आलीस. त्यांच्या वागण्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलंय ग. विरूला निदान तुमच्यासारखे मित्र तरी आहेत.
पण माझं काय? माझी खूप घुसमट होतीये ग. प्रीती, मी या घरात आले, त्यांच्यात मला माझी आई मिळाली. त्यांचा आधार होता म्हणून मी या घरात राहिले. पण आता त्याच अगं त्यांना काय झालंय नक्की? काहीच कळत नाहीये ग. परवा यांच्याकडे 10,000 रुपये मागितले, नंतर 50,000 रुपये मागितले. बाप रे, पण एवढे पैसे घेऊन त्या काय करतात? काही सांगितलं का? नाही ना. आणि यांनी विचारलं तर यांच्याच अंगावर ओरडल्या. म्हणाल्या 20 लाख रुपये कमवतोस. मग आईने 50,000 रुपये मागितले तर तिचीच उलट तपासणी करतोस. मग काय, यांनी मुकाट्याने काढून दिले. पण एवढे पैसे घेऊन त्या काय करतात? कारणही सांगत नाहीत म्हणजे खोडच आहे हे. अगं पैशाचं जाऊ दे ग, पण परवा तर दागिने साड्या सगळं कॉटवर मांडून बसल्या होत्या. आणि लग्नाला जातात ना तशा नटून थटून बाहेर निघून गेल्या. काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे. हे तर काहीच नाही. आता तू येण्याच्या आधी तो सोनार आला होता, 35,000 रुपयाचं बिल घेऊन आला होता. आता एवढे दागिने ह्यांना काय करायचे? मी कसं तरी त्या सोनाराला घालवून दिलं आणि ह्यांना फोन करून सगळं काही सांगितलं. त्यांच्या अशा वागण्याचं कारण शारीरिक आहे का मानसिक आहे? तुम्ही डॉक्टरांना भेटलात का? नाही, उद्या जाणार आहोत आम्ही त्यांच्याकडे. बघू डॉक्टर काय म्हणतायत ते. पण तोपर्यंत खूप टेन्शन आहे ग. कठीणच आहे. मी भेटून येऊ का त्यांना? अगं त्या झोपल्या आहेत आणि दाराला आतून कडी लावून घेतली त्यांनी. बरं, मग त्या उठल्यावर त्यांना सांग मी आले होते. प्रीती, तू घरी एकटी असतेस ना? तुला काही हवं असेल, बोलायचं असेल तर मला फोन कर. हक्काने घरी आलीस तरी चालेल. येते मी. सासूबाई नाही आल्यात बरोबर? डॉक्टर हे मी वीरेंद्र शिरोडकर. परवा कल्याणी शिरोडकर तुमच्याकडे येऊन चेकअप करून गेल्यात ना, मी त्यांचा मुलगा. डॉक्टर, आईनी रिपोर्ट्स कलेक्ट केलेत का? हो, केव्हाच. पण नाही, रिपोर्ट्स तसे नॉर्मल असतील, पण डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? मला वाटतं तिची काळजीच घ्यायला हवी. डॉक्टर, ॲक्च्युली आईनं आम्हाला रिपोर्ट्स दाखवले नाही, नाहीतर आम्ही नक्कीच काळजी घेतली असती. म्हणजे त्यांना काय झालं याची तुम्हाला कल्पना दिली नाही त्यांनी? नाही, ती एवढंच बोलली की सगळं नॉर्मल असेल रिपोर्ट्समध्ये, बाकी काही तिने सांगितलं नाही.
वेल, मलाही बरं वाटलं असतं, पण आता त्या आईच आहेत तुमच्या. पण मला सांगताना वाईट वाटतंय. त्यांचा कॅन्सर 3rd स्टेजला गेला आहे. तरी पण आय नेवर लूज माय होप्स. मी त्यांना काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या होत्या. त्या त्यांनी करून घेतल्यात का? पण मी एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगेन, जे काय करायचं ते लवकर करा. मी तुम्हाला 2 पत्ते लिहून देतो, त्या डॉक्टर्सना जाऊन तुम्ही भेटा. थँक्यू डॉक्टर. मी जेवणाचं बघते. नाही, नको. इच्छा नाही जेवायची. मग चहा तरी करून आणू का? बस बस 5 मिनिटं बस माझ्याजवळ. तुला काय वाटतं ग? आईला शंका आली असेल तिला काय झालं याची? शंका? त्यांना होणाऱ्या त्रासावरून कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल की आपला आजार साधा सुद्धा नाहीये. तुला तुला नाही शंका आली? मला शंका आली असती तर मी नसतं का नेलं त्यांना डॉक्टरांकडे. माझंच चुकलं. कामाच्या व्यापात आईकडे माझं दुर्लक्ष झालं. माझ्या आईला एवढा मोठा आजार झाला आणि मला कळू सुद्धा नाही की तिला बरं वाटत नाहीये. स्वतःला दोष देऊ नका. जे झालं ते झालं. हे बघा, डॉक्टरांनी आता आपल्याला टेस्ट करून घ्यायला सांगितलेत ना, ते घेऊया ना आपण करू. अगं पण त्याच्यासाठी ती यायला तर हवी ना. येतील हो. अशा त्रासात त्या फार वेळ बाहेर राहायच्या नाहीत. पण मुळात ती आपल्याला का सोडून गेली? एखाद वेळे त्यांना झालेला आजाराचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून असेल. पण तिला कसं कळणार तिला काय आजार झालाय तो? काय डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलं म्हणून? ठीक आहे, ती जर परत आली काय सांगणार आहे आपण तिला? कशासाठी तिच्या टेस्ट करायच्या आहेत? कसरतच एक. जे आपल्याला कळलंय ते त्यांना कळू द्यायचं नाही. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करायचा. हसवायचं खूप कठीण आहे हो. मी वाटेल ती तारेवरची कसरत करायला तयार आहे. फक्त एकदा यायला हवी. आईंचे कोणी नातेवाईक नाही आहेत का? अगं त्यांच्याकडे ती गेली असती तर त्यांनी आपल्याला फोन नसता का केला? जो त्रास आपल्याला सहन होणार नाही असं तिला वाटलं, तो जर त्यांना सहन करावा लागता ते आपल्याला कळणार नाही का? पण आपण कोणाच्या फोनची वाट कशाला बघायची? आपणच फोन करूया ना त्यांना.
दान डायरी. ठीक आहे. कर तूच. कर, सगळ्यांना फोन कर आणि कर मला बदनाम कर. नाही नको, ते मला दे. काय झालं हो? चिरंजीव वीरेंद्र, मी मंगेशाच्या दर्शनाला जाते. तो तुम्हाला आशीर्वाद आणि सद्बुद्धी देव. तुझी आई